नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड, फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड, टॉपिक नंबर 3, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिकमधील पहिला प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करणार हा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आपण सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा वापर करून आपण गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. आता गुडविल हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसणारी एक ॲसेट आहे जी आपल्या डोळ्याने दिसत नाही. जसं आपण मशिनरी बघू शकतो, बिल्डिंग बघू शकतो, पण आपण गुडविल बघू शकत नाही. ती आहे इनटँजिबल ॲसेट, म्हणजे डोळ्याने न दिसणारी. पण व्यवसायांच्या बरेच व्यवसाय असतात, बिझनेस असतात, ज्यांच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला गुडविल बघायला मिळतं. मग हे गुडविल आपण कसं कॅल्क्युलेट करणार? कारण की गुडविल तर आपण खरेदी करत नाही, गुडविल आपण विकत नाही. मग हे गुडविल कॅल्क्युलेट कसं करायचं? तर त्यासाठी काही मेथड आहे. त्या मेथडचा वापर करून आपल्याला हे गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं. मग हा आहे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Ashoka Enterprises Akola agree to purchase a business of a sole trader. For that purpose, goodwill is to be valued at 2 full 1/2 years purchase of the average profit of the last 5 years, which were as follows. मित्रांनो, अशोका एंटरप्राइज अकोला या कंपनीना एक बिझनेस परचेस केलेला आहे. बिझनेस ऑफ अ सोल ट्रेडरचा बिझनेस परचेस केला आणि गुडविल व्हॅल्यूड जे आहे ते आहे 2 फुल अँड 1/2, म्हणजे 2 पूर्ण आणि 1/2, किंवा आपण त्याला 2.5 असं सुद्धा म्हणू शकतो किंवा 2.5 असं सुद्धा म्हणू शकतो. आपल्याला 2 कॉलम दिलेत, एक आहे इयर आणि दुसरा आहे प्रॉफिट्स. इयरमध्ये 2019-20, 2021, 21-22, 22-23 आणि 23-24. त्यानंतर प्रॉफिट दिलेत आपल्याला 80,000, 90,000, 70,000, 90,000 आणि 1,00,000. मित्रांनो, 5 वर्षांचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे आणि ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपल्याला गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट्स मेथड. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागेल. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट आपण कसा काढणार? तर या ठिकाणी आपण बघू शकतो कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचं एक सूत्र आहे, ते आपण लक्षात ठेवायचं. टोटल प्रॉफिट, बघा, जो प्रॉफिट आहे त्यातनं लेस लॉस इफ एनी. प्रॉफिट घ्यायचा, त्यामध्ये जर लॉस असेल तर तो लॉस लेस करायचा, वजा करायचा, डिवायडेड बाय, भागिले नंबर ऑफ इयर्स, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, भागिले या ठिकाणी नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्ष आहे, किती वर्षांचा प्रॉफिट दिलाय. तर मित्रांनो, आपल्याला 5 वर्षांचा प्रॉफिट दिलाय. मग आपण या ठिकाणी बघू शकतो प्रॉफिट जो आहे तो आपण प्रॉफिट आणि त्यामध्ये भागिले 5 इयर्स, 5 वर्ष घेणार. 80,000, 90,000, 70,000, 90,000 आणि 1,00,000. मित्रांनो, या सगळ्यांची करायची आपल्याला बेरीज. जर आपल्याला लॉस दिलेला असेल एखाद्या वर्षामध्ये तर तो लॉस आपण लेस करणार, भागिले जेवढ्या वर्षांचा प्रॉफिट आहे तेवढ्या वर्षांचा प्रॉफिट आपण घेणार. मग आता बेरीज जर केली, सगळ्या प्रॉफिटची बेरीज किती येईल? तर सगळ्या प्रॉफिटची बेरीज येणार 4,30,000 आणि मग भागिले 5. आणि हा जर भागाकार केला तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 86,000, 86,000 हा मिळाला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे गुडविल. गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग त्यासाठी दुसरा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, तो आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार? तर ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. बघा, ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळाले 86,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस. म्हणजे थोडक्यात गुडविल किती वेळेला व्हॅल्यूड झाले, तर ते गुडविल व्हॅल्यूडची जी रक्कम आहे किंवा ते व्हॅल्यूड झाले
2 फुल अँड 1/2 म्हणजे 2.1/2 किंवा 2.5 म्हणजे अडीच वेळेला ते व्हॅल्यूड झालेलं आहे. मग 86,000 गुणिले 2 फुल अँड 1/2 किंवा 2.5 केलं तरी सुद्धा चालेल. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल ₹2,15,000 हे मिळाली आपल्याला गुडविलची व्हॅल्यू. मित्रांनो गुडविल आपण कॅल्क्युलेट केलं. सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर गुडविलची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2,15,000. विद्यार्थी मित्रांनो ही आहे सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. या मेथडने आपण ह्या दोन फॉर्म्युलांचा वापर करून गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करू शकतो. हा झाला पहिला प्रॉब्लेम. यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.